ये मी तुला खोटं ओरडणार आहे. नखरा जुओ लेट आने नखरा जुआ ना. सॉरी बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड. हो मिस सना, सरांसमोर आहात ना? मोबाईल ठेवा. नॉक पण नाही केलं, मे आय कम इन वगैरे काही. मिस शनाया, काय चाललंय हे? हा, ही काय यायची वेळ आहे का? बघा बघा अजून सर, हे बघा परत. मिस शनाया, फोन ठेवा. काय विचारताय तुम्हाला? ही वेळ आहे का ऑफिसला यायची? बोला काहीतरी. माझ्याकडे स्कूटी नाहीये ना, आणि मला कोणी लिफ्ट पण देत नाहीये. अरे तुला का हवी आहे स्कूटी किंवा लिफ्ट? ट्रेन आहे ना, ट्रेनने यायचं सरळ. या ट्रेननी कोण ट्रॅव्हल करतो? आय डोंट लाईक ट्रेन. अरे यक म्हणजे काय? 80% पॉप्युलेशन ट्रॅव्हल्स इन ट्रेन. ते काय यक आहेत का ते? एक मिनिट, उगीच फालतू कारण देत बसू नका तुम्ही. तुम्ही एक तर उशिरा का आला तेवढ्या, आणि याच्या पुढे असा डिले चालला नाही, कळलं ना? 10 म्हणजे 10ला इथे पोहोचलं पाहिजे. नो सर, 10ला आपण मस्टर उचलतो. 9:30 इज द टाइम सर. जेनी, 9:30 इज टू अर्ली. मी 12 वाजता यायचो का? अरे शनाया, तू तुझी ऑफिस उघडशील ना तेव्हा आपण 12ची वेळ ठेवूया. इथे शार्प 9:30. हा, लंच बाहेर करूया. हळूच इथून बाहेर पड. चला आता कामाला लागा. हल्ली मेसेजेस खूप येत आहेत सर हिला. काय मिस शनाया, काय चाललंय हे? चला, गेट बॅक टू युअर वर्क. आणि हा, ते डिसिल्वाचं कोटेशन पाठवा. अडलंय सगळं त्याच्या वाचून. चला, यू मे गो नाउ. राधिका, हे राधिका. रेवती, काय ग हे? अगं पिझ्झा आणलाय सगळ्यांसाठी. काहून एवढा खर्च केला? त्यात काय झालं? हे बघ, मी पिझ्झा खायला गेले होते, मग मला तुझी आणि या सगळ्यांची आठवण आली म्हणून घेऊन आले. पा, रेवतीने आपल्या सगळ्यांसाठी खायला आणलंय. ताई, तुम्ही कशाला त्रास घेतला? खरंच काही त्रास नाही. थँक्यू. वेलकम. आता घ्या. बर, हे घ्या बरं. आता गरमागरम खाऊन घ्या. हे घे. ताई, सकाळ खराब गेली पण आता छान वाटतंय. काय ग, काय झालं? तुम्ही सुरुवात करा, आम्ही येतोच. काय झालं ग? काही नाही, सकाळी दुकान उघडलं ना, इथे सगळीकडे पाणीच पाणी. मसाल्याची पोती पण भिजून गेली होती. असं कसं झालं? तुमच्या स्टाफनी माझ्या दुकानासमोर सगळा कचरा टाकलाय. मी असं काही कोणाला सांगितलं नाहीये. कितीही प्रयत्न करतो, कितीही, तुझं हे दुकान फार वेळ टिकणार नाहीये. एक दिवस तुलाच तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. त्या बाईला काय वाटलं की तिच्या या अशा वागण्यामुळे आपण घाबरून पळून जाऊ इथून? अजिबात. मी आजच हँडबिल्स छापून घेते आणि रात्री आणून तुला देते. माझी एक मैत्रीण आहे सेलिब्रिटी, तिला आपण मसाल्यांच्या ऍड साठी तयार करूया. हा, आणि हे सगळं ह्या आठवड्यात पूर्ण करून टाकायचं. रेवती, अगं किती करशील माझ्यासाठी? तुझ्यासाठी काहीही करेन. फक्त तुझा व्यवसाय जोरात सुरू झाला पाहिजे. होईल, नक्की होईल. बरं, आता खाऊन घे आधी. त्याआधी जरा यांना फोन करते. काय जेवलेत की नाही कुणास ठाऊक. कशासाठी? तो काय लहान बाळ आहे का प्रत्येक वेळेला फोन करून विचारायला जेवलात की नाही ते? माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे रेवती. मी करते फोन.
गुरुनाथची गाडी. लबाड कोल्हा येईलच आता. गाडीच्या मागेच लपतो. अगं शनाया बच्चा, नाही मला ऐकायचंच नाहीये काही. अगं ऐकायचं नाही म्हणजे झालंय काय ते तरी सांगशील का मला? तू लायर आहेस, तू खोटं बोलतोस माझ्याशी नेहमी. पण बच्चा झालंय तरी काय? सर हळू बोल. आणि काय झालंय मलाच विचार तू. मग त्याशिवाय कसं कळणार आहे मला? सांग ना काय झालं. फाईन, मी तुला पैसे मागितले होते, तू मला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतलीस, तर तिने कुठून पैसे अरेंज केले असणार आहे? तू दिले असणार आहेत पैसे, मला माहिती आहे. नाही ते पैसे मी दिले नाहीत. किती खोटं बोलतोस माझ्याशी फक्त. बच्चा मी अथर्वची शपथ घेऊन सांगतो मी नाही तिला पैसे दिले. ऐक ना माझं. मला मला ते ऐकायचंच नाहीये तुझं. आणि तुला असं वाटत असेल ना की मी फाइंड आउट नाही करू शकत की हे कोणी केलंय, तर बघ मी जाऊन फाइंड आउट करणार आहे. आणि जर मला कळलं की पैसे तू दिलेस तर मी राधिकाला जाऊन सांगणार आहे आपलं पॅचअप झालंय. राधिकाला जाऊन सांगणार? हो. नाही मग जाच. हे आता ना ऐकून कंटाळा आलाय मला. काही झाले की राधिकाला जाऊन सांगते, काही झाले की राधिकाला जाऊन सांगते. एकदाच जाऊन सांगून टाक. काय माझं व्हायचंय ना ते एकदाच होऊ दे. जा सांग बघ तुम्ही. ओके ठीक आहे, बाय. सांगते मी आता तुला. बच्चा ऐक ना, बच्चा ऐक ना. मी महाजनी, हो महाजनी. महाजनी लपताय काय? दिसतंय ते. तुम्ही दिसताय. या बाहेर या. या बाहेर. इथे काय करताय? या इकडे. ही काय करताय? एक तर माझ्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये तुमचं काम काय आणि असं चोरट्यासारखं लपून काय ऐकताय? हा घाबरलात का आता? घाबरायचं आता तुम्ही. गुरुनाथ महाराज, तुझं आणि ह्या मुलीचं प्रकरण चालू असल्याचा सज्जड पुरावा आता माझ्याकडे आहे. अरे व्हॉइस रेकॉर्डिंग दोघांचा आहे. आता दोघांचा आवाज राधिका नक्कीच ओळखेल. गुरुनाथ महाराज, तुमचे दिवस आता संपले. आता आयुष्यभर हिला बस मनवत मी चाललो राधिकाला दाखवायला. मी चाललो. ऐका महाजनी, तुम्ही तो सोडा. तुम्ही असा हा पुरावा दाखवू शकत नाही. मी दाखवणार. तू लागेल ना ते. तुम्ही सोडा. सोड तू मला. तुम्ही सोड सोडा. तू मला. तुम्ही सोडा. काय केलंस तू हे? काय नाही, तुमचा पुरावा नष्ट केला. अरे सॉरी हा, चुकून पाय पडला त्याच्यावर. जाऊ द्या. मी काय म्हणतो माझं, तसंही तो तुमचा फोन जुनाच झाला होता ना. सोडून द्या, मी नवीन घेऊन देतो तुम्हाला. हा